नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल्स फूड कॉर्नर मध्ये। आज आपण पाहणार आहोत मुलांच्या डब्यासाठी उपयुक्त असा सोयाबीन मसाला। झटपटही होतो, खायला चविष्टही लागतो। चला तर मग रेसिपी जाणून घेऊया। मी इथे सोयाबीन घेतलेले आहे। सोयाबीन पाण्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचे आहे, थोडेसे हलकेसे। त्याच्यात थोडेसे चवीपुरते मीठ घालायचे आहे। त्याने आपल्या सोयाबीनला एक छान चव येते, त्याच्यामुळे मीठ घालणे गरजेचे आहे। एक छान अशी वाफ आली की मग आपण हे सोयाबीन काढून घेणार आहोत। पाहू शकताय आपल्या सोयाबीनला छान वाफ आलेली आहे। आता मी हे गाळून घेणार आहे। एका चाळणीवर आपल्याला गाळून घ्यायचे आहे। आणि हो, हे सोयाबीन आहे ना जास्त पिळायचे नाहीये। त्याने काय होतं ना, आपल्या सोयाबीन मधलं पाणी सर्व निघून जातं आणि त्यामुळे आपले सोयाबीन मसाला जो आहे तो एकदम ड्राय कोरडी भाजी लागते। त्याच्यामुळे आपल्याला हे पिळून घ्यायचे नाही, फक्त गाळून घ्यायचे आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी तेल गरम करत ठेवलेलं होतं। मी इथे मीडियम 3 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। कांदा चांगला गोल्डन फ्राय झाला की त्यामध्ये आपण घालूया आपले मसाले। तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता। मी इथे धना पावडर, थोडंसं लाल तिखट, थोडा कांदा लसूण मसाला आणि थोडा घरचा मसाला घातलेला आहे। ते मसाले चांगले परतून झाले की आपण मग त्यामध्ये घालणार आहोत एक लाल बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटोही छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो परतला की त्यामध्ये आपण या मसाल्यापुरतेच मीठ घालायचे आहे। आपण लक्षात ठेवायचे आहे, आपण सोयाबीनलाही मीठ घातलेले आहे, त्याच्यामुळे मसाल्यापुरतेच मीठ घालून परतून घ्यायचे आहे। आणि आपले सोयाबीन आहे ते एका सोयाबीनचे 4 तुकडे करून आपल्याला यामध्ये घालायचे आहे। पाहू शकता सोयाबीन मी जास्त पिळून घेतलेले नाहीयेत, एकदम ड्राय करायचे नाहीयेत आपल्याला। अशा प्रकारे सोयाबीन घेतलेले आहे। सोयाबीन टाकले की भाजी छान आपल्याला परतवून घ्यायची आहे। आणि ऑलरेडी सोयाबीन आणि आपले सर्व मसाले शिजलेले आहे, त्याच्यामुळे हा सोयाबीन मसाला एकदम झटपट तयार होतो। पाहू शकता आपला सोयाबीन मसाला ऑलरेडी तयार झालेला आहे। झटपट होणारी अगदी ही रेसिपी आहे। आता 2 मिनिटे मी यावर झाकण ठेवून वाफवून घेणार आहे। कोथिंबीर घालून सर्व करायचा आहे सोयाबीन मसाला। झटपटही होतो, खायला चवदारही लागतो। अशा प्रकारे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन रेसिपीज मी रोज तुमच्यासाठी घेऊन येत असते। त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।